नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपल्यासमोर सौ नीता वझे या त्यांची मंगळाष्टक ही कथा सादर करणार आहेत। चला तर ऐकूया। कथेचं नाव आहे मंगळाष्टक। सीमा एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी। आई वडील, लहान भाऊ आणि ती असे चौकोनी कुटुंब। घरची परिस्थिती यथातथाच। वडिलांचा स्वभाव अतिशय विक्षिप्त। कधी नोकरी करतील तर कधी न सांगता सोडून येतील। आई थोडी बहुत शिकलेली होती, म्हणून तिने एका छोट्या कंपनीत नोकरी करत मुलांना लहानाचं मोठं केलं। सीमा दिसायला सावळी पण नाकी डोळे नीटस, नाजूक जीवनी आणि त्यावर नेहमी गोड हसू। मनमिळाऊ आणि लागवी स्वभावामुळे ती सगळ्यांची लाडकी होती। घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने ग्रॅज्युएशन झालं की तिने लगेचच एका छोट्या ऑफिसमध्ये नोकरी सुरू केली आणि आईला हातभार लावला। पडेल ते काम करत, जिथे येत नसेल तिथे संकोच वाटून न घेता दुसऱ्यांना विचारत ती लवकरच कामात तरबेज झाली। पण घरी तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी होती, कारण तिच्या पत्रिकेतील कडक मंगळ। लग्नाचे योग उशिरा आहेत असं प्रथमदर्शनी दिसत होतं, म्हणून आईने ठरवलं की स्वतःच्या पायावर उभी राहिली की लग्नाचं बघायला सुरुवात करायची। त्या सीमाच्या वडिलांची कोणतीच मदत होईल ही अपेक्षा नव्हती। एकीकडे आईचे वर संशोधन चालू होते आणि दुसरीकडे सीमाने आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते। सहज म्हणून एका प्रथितयश इन्शुरन्स कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट बघून तिने परीक्षा दिली। थोड्याच दिवसात निकाल जाहीर झाला आणि सीमाला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले। आईला खूप आनंद झाला। इंटरव्ह्यू मुंबईला होता। आत्तापर्यंत कधीही एकटं तिने सीमाला पाठवलं नव्हतं, पण ही संधी सोडू नये असं सीमालाही वाटत होतं। सीमाचा मामा मुंबईत एका उपनगरात राहत होता, त्यामुळे सीमाला पाठवण्याचं ठरलं। तिच्या चुणचुणीत उत्तराने तिचं सिलेक्शन झालं आणि मुंबईतच पोस्टिंग मिळालं। आता आईपुढे मोठा प्रश्न उभा राहिला। या मधल्या काळात तिच्या लग्नाचं कुठेच जमलं नव्हतं आणि सीमा जर मुंबईला नोकरीला गेली तर अजून उशीर होईल ही काळजी वाटत होती। पण चांगली चालून आलेली नोकरी सोडू नये असंही वाटत होतं। हा निर्णय घेताना वडिलांना पण सामील केलं गेलं, पण त्यांना ना तिच्या नोकरीत इंटरेस्ट होता ना तिच्या लग्नात। आईने मन घट्ट करून सीमाला मुंबईला पाठवले। सध्या काही दिवस मामाकडे राहायची सोय करण्यात आली। मुंबईत पाऊल टाकल्यावर सीमा जरा गांगरूनच गेली। मामाचे घर मुंबईच्या एका टोकाला आणि तिच्या नोकरीचं ठिकाण पार दुसऱ्या टोकाला। मामाचे घर छोटे, त्यात मामा मामी, मामी बहीण आणि ती। सीमाच्या ऑफिसची वेळ सकाळी 9:30ची। ती गाठायची तर तिला सकाळी 7:30लाच घर सोडावे लागणार होते। मामाकडे आल्यावर मामाने तिला सगळं समजावून सांगितलं। हे बघ सीमा, आधी स्टेशनपर्यंत चालत जाऊन लोकल पकडायची, मग तिथून पुढे बसने जायचं। स्टॉप पासून ऑफिसपर्यंत परत चालत जायचं। आम्ही कोणीही तुला तिथपर्यंत सोडायला येणार नाही। हे सगळं तुझं तुलाच मॅनेज करायचंय। जिथे गोंधळ होतोय असं वाटलं की लोकांना विचारायचं आणि सकाळी निघायच्या आधी स्वतःचा डबा करून घेऊन जायचं। सीमा धडधडत्या हृदयाने सगळं ऐकत होती। इतक्या वर्षात कधी आईच्या छत्राखालून बाहेरच्या जगात न वावरलेली मुलगी एकदम जणू या मोठ्या समुद्रात येऊन पडली। पण स्वतःला सावरत, धीर देत सकाळी 5चा अलार्म लावून ती झोपली। सकाळी अलार्म वाजायच्या आतच तिला जाग आली। अजून सगळे झोपलेलेच होते। स्वतःचे भरभर आवरून पोळी भाजीचा डबा घेऊन तिने 7:30च्या आत घर सोडले। मामाच्या सूचनेनुसार स्टेशनवर पोहोचली आणि ती गर्दी, दर 2 मिनिटांनी येणाऱ्या लोकल्स,
परत पळत सुटणारे मुंबईकर हे बघून तर तिला घामच फुटला. तिची लोकल आली तेव्हा हातातली पर्स घट्ट धरून ती लोकलमध्ये चढली. अजूनही हृदयाची धडधड कमी होत नव्हती. उतरताना परत तीच कसरत करत तिने बस स्टॉप गाठला. रांगेत उभं राहून तिची बस आल्यावर बसमध्ये बसली. स्टॉपवर उतरून थोडं पत्ता विचारत ती 9:30ला बरोबर ऑफिसला जाऊन पोहोचली. साधाच पंजाबी ड्रेस, केसांची लांब वेणी, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही. सकाळी लावलेली पावडर सुद्धा या प्रवासात पार पुसली गेली होती. हातात पिशवीसारखी दिसणारी पर्स आणि चेहऱ्यावर प्रचंड धाकधूक. अशा अवतारात जेव्हा ती ऑफिसच्या दारात उभी राहिली तेव्हा सगळेजण मनातल्या मनात हसत तिच्याकडे पाहत होते. थोड्या वेळाने तिला तिची बसायची जागा दाखवून देण्यात आली आणि काम समजावून सांगण्यात आलं. दुपारपर्यंत ओळखी वगैरे झाल्यावर सीमा जरा स्थिरस्थावर झाली. संध्याकाळी घरी जाताना परत तीच धामधूम. मामाकडे पोहोचेपर्यंत रात्रीचे 8 वाजत आले. पण आजचा हा दिवस आपण आपल्या हिमतीवर जाऊन आलो याचाच तिला आनंद होत होता. कालपेक्षा आज जरा आत्मविश्वास वाढला होता. सीमाचा दिनक्रम सुरू झाला. घरी आणि ऑफिस दोन्हीमध्ये हळूहळू जम बसत होता. पण हा 2-2 तासाचा प्रवास जर टाळायचा असेल तर ऑफिसजवळ कुठेतरी राहायची व्यवस्था करावी लागणार होती. तिच्या सहकारी मैत्रिणींना विचारून तिने एक लेडीज हॉस्टेल शोधले. मामा आणि आईशी चर्चा करून तिने आपले बस्तान हॉस्टेलमध्ये हलवले. हॉस्टेलमध्ये परत नवीन रुटीन. एका रूममध्ये 2 जणी आणि बाकी सर्व व्यवस्था होती. सीमा जणू पाण्यासारखी होती. जिथे म्हणून टाकाल तिथे ती पटकन मिक्स होत होती. आता ऑफिस जवळच असल्याने बराच वेळ वाचत होता. तिच्या मनात आलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर हा वाचलेला वेळ अभ्यासात घालवता येईल. तिने लगेचच एका कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकली जिथे नोकरी करत परीक्षा देता आली असती. खरं तर हॉस्टेलमध्ये राहायला आल्यापासून आजूबाजूच्या मुलींचे मोकळे वागणे, मन मानेल तसे फिरणे, पैसे उडवणे ती बघत होती. मुलींनी तिला त्यांच्या एन्जॉयमेंटमध्ये ओढण्याचा प्रयत्न पण केला. पण एकंदरच मनावर झालेले आईचे संस्कार आणि घरच्या परिस्थितीची जाणीव यामुळे ती कशालाच भुलली नाही. हाती येत असलेल्या पैशातून आईला मदत करणे आणि आवश्यक तेवढे सेव्हिंग करणे हे धोरण तिने ठेवले होते. मुंबईच्या आणि ऑफिसच्या वातावरणाशी जुळवून घेत थोडं स्वतःला बदलून घेतलं होतं. लांबसडक केसांची वेणी जाऊन खांद्यापर्यंत रोळणारे केस, हलकासा मेकअप आणि आधुनिक पण अंगभर कपडे यात ती खुलून दिसत होती. आता आईबरोबर मामानी पण तिच्या लग्नाचे मनावर घेतले होते. एव्हाना सीमानी 25शी ओलांडली होती. एका स्थळाकडून होकार मिळताच पुढील बोलणीसाठी एक दिवस ठरवला गेला आणि अचानक त्या मुलाकडून नकार आला. तिला धक्का बसला. मामानी त्यांना कारण विचारताच त्यांनी सांगितलं की मुलीचे वडील आले होते. त्यांनी हे लग्न करू नका, तुमच्याकडे वाईट घटना घडू शकते, माझ्या मुलीची पत्रिका चांगली नाही असे सांगितले. आणि नेमके 2 दिवसापूर्वीच त्या मुलाच्या आजीचे देहावसान झालेले होते, जी 92 वर्षाची होती आणि अंथरुणाला खिळून होती. आता या झालेल्या प्रकाराबद्दल सीमा किंवा तिची आई कोणीही वडिलांना जाब विचारू शकत नव्हते की तुम्ही तिथे का गेलात, त्यांना असं का सांगितलं. वडिलांचा विक्षिप्तपणा. त्यानंतरही जी 2-4 स्थळं आली तिथेही थोड्या बहुत फरकाने हाच प्रकार झाला. तिच्या वडिलांनी तिथेही जाऊन हिच्या पत्रिकेबद्दल आणि मंगळाबद्दल बरंच काही सांगितलं. शेवटी हे मंगळाष्टकच. आईने तिला सांगितलं की तू बाबांपर्यंत लग्नाच्या गोष्टी येऊ देऊ नकोस.
किंवा तुझ्या मनात कोणी चांगला मुलगा असेल तर तसं मला सांग. पण सीमा यापैकी काहीच करू शकली नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आता मुंबईत आणि नोकरीत ती चांगली रुळली होती. बऱ्यापैकी पैसा पण जमवला होता. स्वतःचा छोटासा फ्लॅट घ्यावा आणि आईला भावाला इकडे आणावं असा विचार मनात डोकवायला लागला. भावानी पण एव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. मामाशी चर्चा केल्यावर त्याने सांगितलं की तू लोन घेऊ नकोस. तुझे स्वतःचे साठलेले पैसे आणि वर जे लागतील ते मी तुला देतो. तू मला दर महिन्याला विशिष्ट रक्कम हप्ता म्हणून दे. मामाचा एवढा पाठिंबा मिळाल्यावर तिला हुरूप आला. एक 1 रूम किचनचा छोटासा फ्लॅट ऑफिस जवळच मिळाला तिला. गृहप्रवेश करून तिने एक छोटासा समारंभ पण केला. आई आलेली होती त्यावेळेला प्रसंगाला. नंतर आई वापस गेली, पण तिने भावाला मात्र तिच्याजवळच ठेवून घेतलं. आईची अजून 2 वर्ष नोकरीची बाकी होती. बघता बघता 5 वर्ष उलटली. त्या 5 वर्षात सीमाने MBA पण केलं. त्यामुळे प्रमोशन, पगारवाढ सगळं झालं. मामाचे उपकार लक्षात ठेवून त्याचे लोन पण फेडले. भावाला एका ठिकाणी नोकरी लावून दिली. तिच्या वयाची तिशी कधीच उलटून गेली होती. येणाऱ्या स्थळांचा ओघ कमी झाला होता. बरोबरच्या मैत्रिणी आई झाल्या होत्या. सीमाच्या मनात पण आता लग्नाची फार उत्सुकता राहिली नव्हती. कदाचित आपले लग्नच होणार नाही, पण त्यामुळे काही बिघडत नाही. त्यापेक्षा एखादं मूल दत्तक घ्यावं का या विचारापर्यंत ती येऊन ठेपली होती. पण आईने तिच्या या विचाराला ठाम विरोध केला. देवाने तुझ्यासाठी पण कोणीतरी निवडूनच ठेवलं असेल ग. भलेही उशिरा का होईना, पण तुला जीवनसाथी नक्की मिळेल असं आई तिला सांगत राहायची. तिचे नाव वेगवेगळ्या विवाह मंडळात नोंदवत राहायचे. सीमाने 35 वय पार केलं आणि एक दिवस विवाह मंडळाच्या ऑनलाईन साईटवर तिला एका स्थळाकडून इंटरेस्ट आला. ती 2-3 दिवस जरा कामात गर्क असल्याने तिला पूर्ण डिटेल्स बघून विचार करायला आठवडा गेला. मुलगा म्हणजे माणूसच म्हणा ना, किशोर नाव त्याचं. 40 वर्षे वयाचा होता. पहिल्या लग्नाची बायको आजारपणाने 1 वर्षातच गेली होती. घरी आई वडील आणि लहान भाऊ आणि त्याची बायको. या मुलाला लंडनमध्ये चांगली नोकरी होती आणि बाकी सगळे कुटुंब भारतामध्ये. एकंदर बघता दोघे एकमेकांना अनुरूप होते. सीमाने हे सगळं आईला आणि मामाला सांगितलं. मागचा अनुभव बघता वडिलांना यातलं काहीच कळवलं नाही. मामाने भारतातील त्यांच्या कुटुंबियांना भेटून पूर्ण चौकशी केली. आता प्रश्न राहिला सीमा आणि किशोरनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा. तो लंडनला नुकताच सुट्टी संपवून गेला होता, त्यामुळे त्याला परत सुट्टी घेऊन भारतात येणं शक्य नव्हतं. दोघांनी फोनवर बोलून शेवटी दुबईत एक दिवस भेटू असं ठरलं. सीमा प्लेननी दुबईला गेली. किशोर लंडनहून तिथेच आला. फोटो वगैरे पाहिला असल्यामुळे आणि व्हिडिओ कॉल वगैरे झाले असल्यामुळे लगेचच त्यांनी एकमेकांना ओळखलं. दिवसभर एकमेकांच्या संगतीत काढला. सीमा त्याचे बोलणे वागणे बारकाईने निरीक्षण करत होती. किशोर खरंच सर्व दृष्टीने चांगला होता. एकमेकांचा होकार घेऊन दोघेही आपापल्या ठिकाणी वापस आले. दोन्ही घरी होकार कळून साखरपुड्याची तारीख ठरली. हे सगळे इतक्या वेगाने होत गेलं की सीमाला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. साखरपुड्याची तारीख येऊन ठेपली. दोन्ही घरचे मोजके लोक हजर होते. पुढील लग्नाची तारीख कधी काढायची हा विचार मोठे लोक एकत्र बसून करत होते. एकाने विचार ठेवला की साखरपुड्यातच लग्न उरकून घेतले तर म्हणजे सीमाच्या विसासाठी पण अडचण येणार नाही. किशोर तसाही 10 दिवसांच्या सुट्टीवर आलाच होता. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि आश्चर्यकारकरित्या सीमाचा साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी झालं. तिला तिच्या सासरी सोडून आई मामा वगैरे घरी गेले. सीमा आता सौभाग्यवती झाली होती. तिच्या मागचं मंगळाष्टक जणू संपलं होतं. विमानतळावर बरेच जण तिला निरोप द्यायला आले होते.
सीमा आणि किशोर जोडीने आईच्या पायाशी वाकल्यावर आईचा बांध फुटला. ती सीमाला घट्ट कवेत घेऊन पोटभर रडली. ते आनंदाचे अश्रू होते. आपल्या लेकीचा हा दिवस बघताना ती माऊली धन्य झाली. सीमा किशोरच्या हातात हात घालून सीमे पार निघाली. तर रसिकांनो, ही होती मंगळाष्टकची कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि योगीराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.